राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतायत असं म्हणत माजी आमदार सदा सरवणकर यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे, ज्यामुळे राज्यातलं राजकारण आता तापण्याची शक्यता आहे। एकीकडे आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार आणि ओरड असताना महाविकास आघाडीच्या आमदारांकडून वारंवार केली जाते, मात्र आमदार नसलेल्या सरवणकरांना 20 कोटींचा निधी दिला जातोय आणि यामुळे विरोधक सरकार विरोधात आता आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता आमदारापेक्षा माजी आमदार वरचढ का असा प्रश्न उपस्थित होतोय। पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। करताना मी दिसतोय सगळीकडे। अर्थात समाधान म्हणजे माझा मुलगा आहे, हे लोक आणि शाखा प्रमुख आमचे की लोक जाऊन कामांची उद्घाटन करतात, कारण आपला पिंड आहे, हा काम करण्याचा पिंड आहे। राजकारण करून आम्हाला कोणीतरी मानावं किंवा आपल्याला मतदान करावं अशी काही अपेक्षा नसते। तर सदा सरवणकर यांचं हे वक्तव्य आपण ऐकलं असेल। आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतायत असं म्हणत माजी आमदार सदा सरवणकर यांनी एकच खळबळ माजवलेली आहे, ज्यामुळे राज्यातलं राजकारण आता तापण्याची शक्यता आहे। एकीकडे आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार आणि ओरड महाविकास आघाडीचे आमदार सतत करत असतात, मात्र आमदार नसलेल्या सरवणकरांना 20 कोटींचा निधी दिला जातोय आणि यामुळे विरोधक सरकार विरोधात आता आक्रमक होण्याची शक्यता आहे। एकीकडे निधी मिळत नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे आमदार वारंवार तक्रार करत असतात किंवा नाराज असतात, तर दुसरीकडे आमदार नसतानाही किंवा माजी आमदार असताना सदा सरवणकर यांना 20 कोटी मिळतायत असं ते स्वतः म्हटलेत। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, आपलं स्वागत आहे। आपण सदा सरवणकर यांचं हे वक्तव्य ऐकलंच असेल, आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतायत असं ते म्हणतायत, आपली प्रतिक्रिया? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र अतिशय खळबळजनक मोठी बातमी आपण पाहतोय। आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतायत असं म्हणत माजी आमदार सदा सरवणकर यांनी एकच खळबळ उडवून दिलेली आहे। एकीकडे आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार आणि ओरड महाविकास आघाडीचे आमदार वारंवार करत असताना आपण पाहिलेलं असेल, मात्र आमदार नसलेल्या सरवणकरांना 20 कोटींचा निधी दिला जातोय आणि यामुळे विरोधक सरकार विरोधात आता आक्रमक होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा आपण किशोरीताईंशी संवाद साधूयात। ताई, आपण ऐकलं असेल आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतायत असं सदा सरवणकर म्हटलेत, आपली प्रतिक्रिया? इथे राज्य सरकारचा कसा भ्रष्टाचार होतो किंवा कसा इतर लोकांवर अन्याय करतात हे फक्त दिसून येत आहे। म्हणजे ज्यांनी गद्दारी केली नाही त्याला फुटकी कवडी मिळणार नाही असं राज्य सरकारमध्ये बसलेले हे सरळ सरळ धमकावत आहेत। या आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो, आपल्यामध्ये किती वाद असले तरी नागरिकांवर आपण अन्याय करत नाही, पण हे तर सरळ सरळ नागरिकांवर अन्याय करतात। म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणताय की ज्याला सनदी मार्गाने जो निवडून आला त्याला दिले जात नाही, जो सनदी मार्गामध्ये आला नाही। बघा, सरवणकर साहेब जेव्हा आमच्यात होते तेव्हाही त्यांनी काम खूप चांगलं केलं, कोण नाही म्हणतं, कोणीच कधी नाकारू नाही शकत। बरं, पण तेव्हा उद्धवजींच्या अंडर राहून उद्धवजींना विचारून बाकीच्यांशी असलेले चांगले संबंध ठेवून सरवणकरांनी काम केलं, पण त्या जनतेने का नाकारलं हा पण प्रश्न आहे ना। जनतेने का नाकारलं? तुम्ही काम चांगलं नक्की केलं, सगळीकडे केलंय, पण ते उद्धवजी किशोरीताई, असताना। ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला। धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। आणि आता महेश सावंत जे स्थानिक आमदार आहेत ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेशजी, तुम्ही यावेळी निवडून आलात, मात्र आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात आणि मी आमदार नसताना 20 कोटी मिळतायत असं सदा सरवणकर म्हणतायत, आपली प्रतिक्रिया? बघा, हा सध्या सत्तेचा माज। आज आम्ही लोकांसाठी आमचे साईनाथ दुर्गेंनी दशावतार हा शो विनामूल्य दाखवलाय।
हे विभागाला आलेला विलन अवतार आहे. लोकांनी दाखवलं त्यांना की विलन आहे या विभागासाठी. जोपर्यंत आमच्या उद्धव साहेबांनी यांना एवढा दिला, भरभरून दिला, 35 वर्ष या विभागावरती राज्य केला आणि जो काही पैसा कमवलाय आणि आज तोच पैसा आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपवण्यासाठी वापरतात. म्हणजे हा अवतार कुठला आहे? ज्या ताटात तुम्हाला खायला दिला आजपर्यंत त्या ताटावरती तुम्ही विष्ठा टाकता, हा अवतार आहे यांचा. आज बघा, नशिबाने दशावतार आहे म्हणून तुम्हाला सांगतो हा विलन अवतार आहे. आणि आज 2 कोटी आज ज्यांच्या जीवावरती म्हणजे सीएम असतील, सीएम साहेब असतील, डेप्युटी सीएम असतील, यांना आम्हाला प्रश्न विचारायचा या अधिवेशनामध्ये आम्ही विचारणार आहे की सामान्य आमदार निवडून येतो तुमच्यासारखा जाऊ, उद्या सत्ता इकडची पलटी, इकडची सत्ता तिथे पण जाऊ शकते, उद्या आमची सत्ता सुद्धा येऊ शकते. परंतु हा अशा प्रकारे समांतर रेषा ठेवायला पाहिजे होती, परंतु त्यांनी द्वेष निर्माण केला. आज एवढा कोटी मागच्या 2.5 वर्षामध्ये तर 50 ते 60 कोटी जर यांनी निधी आणला, तर आता पडलेला असताना 20 कोटी आणलाय. म्हणजे जिंकून असताना जेव्हा आमदार होते तेव्हा तर आम्ही ऐकला 50-60 कोटी आणलाय. 50-60 कोटीमध्ये पूर्ण माहीम विभागाला सोन्याचा मुलामा लावला असता, पण तो सोन्याचा मुलामाचा पैसा गेला कुठे? हा पैसा सगळ्या यांच्या खिशात आणि तिजोरीत गेला, जो इलेक्शनच्या माध्यमातून त्यांनी वाटला. परंतु पैसा पसरला आणि माजी आमदार घसरला अशी म्हण या विभागामध्ये प्रसिद्ध झाली. महेशजी, म्हणजे महाविकास आघाडीचे आमदार निधीची मागणी करून देखील निधी दिला जात नाहीये, हा निधी इथे वळवला जातोय का? उलट्या दिशेने निधी माजी आमदारांना देतात, आता आम्हाला निधी हे कुठून देणार? की आम्हाला सामान्य म्हणजे मी आता पहिली टर्म आहे, आम्हाला वाटलेलं की या विधान भवनामध्ये सगळी चांगली कामं होतात, परंतु अशा पद्धतीची कामं होत असतील तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? आणि ते सरळ सांगतात आहे की सीएम आणि डेप्युटी सीएम हे आम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतात. म्हणजे हा म्हणजे न्यायव्यवस्था किंवा समांतर रेषाच नाही या देशा राज्यामध्ये राहिलेली आहे. जो महाराष्ट्र हे संस्कृतीचा देश आहे, हा संस्कृतीचा देश नाहीसा झाला. ही म्हणजे सत्तेचा माज किंवा सत्तेच्या जीवावरती काही करू शकतो आपण, याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे माजी आमदार सदा सरवणकरांनी केलेलं वक्तव्य. महेशजी, आता तुम्ही निवडून आलात, सरवणकरांचा त्यांना पराभूत केला, तुम्हाला तरी इतका निधी मिळालाय का आतापर्यंत? मला नाही निधी मिळाला. आम्हाला 5 कोटी आणि त्यांना 20 कोटी, म्हणजे विचार करा किती 4 पटीने त्यांना निधी. मग ते बोलतील मी माझी राहिलो तरी चालेल, मला काय पैसा खायला मिळते. आणि तेवढे 20 कोटी जर दिलाय त्यांना तर तेवढं कामं तर दिसली पाहिजे. आम्ही दाखवतो 5 कोटीमध्ये आम्ही किती कामं केली ती. बरं, ठीक आहे महेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर सदा सरवणकर यांचं हे मोठं वक्तव्य, आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळत आहेत असं म्हणत माजी आमदार सदा सरवणकर यांनी आता एकच खळबळ उडवून दिली आहे. तर अतिशय मोठी बातमी राज्याच्या राजकारणातली, आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळत आहेत असं म्हटलंय माजी आमदार सदा सरवणकर यांनी, ज्यामुळे राज्यातलं आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार आपण वारंवार ऐकत असतो, ओरड वारंवार ऐकत असतो महाविकास आघाडीच्या आमदारांकडून, मात्र आमदार नसलेल्या सरवणकरांना 20 कोटींचा निधी दिला जातोय आणि त्यामुळे विरोधक आता सरकार विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.